मुख्यमंत्री विधायक पृथ्वीराज बाबा चौहान मराठी भाषा को कंप्यूटर पर लाए। मुख्यमंत्री के रूप में अपने कार्यकाल के दौरान रंगनाथ पठारे ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिलाने के लिए एक समिति का गठन किया और एक रिपोर्ट बनाई। आज उस रिपोर्ट की मुहर से मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिया गया है। आज छत्रपति शिवाजी चौक पर कार्यकर्ताओं ने लड्डू बांटे और जयकारे लगाए। महाराष्ट्र युवा कांग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे दादा कराड, शहर अध्यक्ष ऋतुराज मोरे, दक्षिण कांग्रेस अध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे, इंद्रजीत चौहान, अशोकराव पाटिल दादा और कराड कांग्रेस कमेटी के कार्यकर्ताओं की उपस्थिति में मराठा भाषा ने पृथ्वीराज बाबा के माध्यम से विशिष्ट दर्जा हासिल किया। कराड ब्यूरो चीफ विद्या मोरे। महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता, करता महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता, करता महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता, करता भाषेला दरबारीचा दर्जा मिळवून देणाऱ्या पृथ्वीराज बाबांचा जय हो। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला। या 2012 मध्ये माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी 2012 मध्ये हा प्रस्ताव दिला होता। उशिरा का होईना पण आपल्याला न्याय मिळाला। आज पृथ्वीराज चव्हाण बाबांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जी आहे सर्व मराठी लोकांचा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्तानंच आम्ही कराड येथे पृथ्वीराज बाबांच्या सर्व आपल्या युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ज्येष्ठ नागरिक, सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र होऊन एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि हा जो निर्णय झालेला आहे त्याचा पुढं पण सगळ्या मराठी पिढीतले आपले जे मुलं आहेत किंवा नवीन पिढी, जुनी पिढी याला मराठी भाषेच्या याला आज न्याय मिळाला हे सगळं श्रेय व योगदान माननीय पृथ्वीराज बाबांच्यामुळे झालेलं आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव लाडू वाटून, पेढे वाटून, साखर वाटून साजरा केलेला आहे। नवरात्रीच्या उत्साहामध्ये व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। कराड दक्षिणमधील सर्व जनतेने याची नोंद घ्यावी। बाबांनी आतापर्यंत भरपूर विधायक कामं केलेले आहेत परंतु हा महत्त्वाचा मुद्दा आज मार्गी लागलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी त्याचं अभिनंदन करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणाचा असेल तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी। 2012 साली पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती गठीत केली आणि 13ला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला। त्यामध्ये काही त्रुटी होती। परत 13 साली त्याचा फेरप्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि अनेक वर्षांची मागणी होती ती आज पूर्ण झालेली आहे। जवळपास 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीपासूनचा साहित्याचा इतिहास असणारी आपली मराठी भाषा आहे आणि आज मराठी भाषेला आज कुठेतरी न्याय मिळाला अशी आमच्या सर्वांची भावना आहे। महाराष्ट्रातील 14 कोटी जनता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेल्या या कार्याचं विसर कधी करणार नाही आणि 14 कोटी जनतेच्या मनामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं एक वेगळं स्थान निर्माण या माध्यमातून झालेलं आहे। देशामध्ये कन्नड असेल, तमिळ असेल, ओडिसा असेल, मल्याळम असेल असे 6 राज्यांना अभिजात दर्जा होता आणि आज 7वी भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता मिळाली। त्याबद्दल आम्ही सर्व कराडकरांच्या वतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेल्या कार्याचं आज कौतुक करत आहे आणि लाडू वाटून आज जल्लोष साजरा करत आहे। अभिजात दर्जा केंद्र शासनानं जाहीर केलेला आहे आणि या कामी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव कामगिरी केली होती। एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीनं बरंच काम केलं आणि त्या कामाच्याद्वारे आज आपला हा अभिजात दर्जा जाहीर झालेला आहे आणि मराठी भाषेचे अभिजात दर्जा होण्यासंदर्भातले निकष थोडेसे असे होते की भाषा किमान 1,500 ते 2,500 वर्ष जुनी असावी, भाषेचं साहित्य श्रेष्ठत्व सिद्ध झालं पाहिजे आणि असे बरेच काही निकष होते। त्या सगळ्या निकषामध्ये आपली मराठी भाषा उत्तम प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे आणि त्यामुळं हा दर्जा मिळालेला आहे। त्याबद्दल आज सर्वत्र आनंद उत्सव साजरा, लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि या कामाचे नक्कीच महाराष्ट्रातली 14 कोटी जनता पृथ्वीराज चव्हाण साहेबांना नक्कीच आठवणीत ठेवून काम करेल। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या महाराष्ट्राला केंद्र
शासनानं जी मराठी भाषेतील दर्जा प्राप्त झालेला आहे। कराडकर म्हणून तुम्हाला आम्हाला एक अभिमान पाहिजे। आपली एक यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण वैचारिक परंपरा आहे की अनेक अशा गोष्टी आहेत की त्याची सुरुवात आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असताना हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला, किंबहुना त्याचा प्रस्ताव तयार करून त्रुटी ज्या काय आहेत ते केंद्राला सादर केल्या। तेव्हा आम्हाला खरं म्हणजे एक सार्थ अभिमान, लोकप्रतिनिधी आपला कसा असला, विजन, त्याचा दृष्टिकोन, निर्णय प्रक्रिया किंवा सखोल अभ्यास असे आपले पृथ्वीराज चव्हाण बाबा ते राज्याची दुरासपत असताना मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम केलं आणि हा दर्जा प्राप्त होण्यामध्ये सर्वांनीच योगदान दिलेलं आहे। त्याचबरोबर साहित्यिक आहेत, संत मंडळी आहेत आणि ह्याला मूर्त स्वरूप स्वतः ढाच्यामध्ये बसवायचं काम समिती नेमून पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलं। तुम्हाला अभिमान पाहिजे की आपल्या मातीतला माणूस किती मोठ्या विचारसरणीचा दृष्टी असणारी व्यक्ती आहे। खरं म्हणजे केंद्राने याला बराच वेळ लावला, 10 वर्षाचा कालावधी केला, परंतु उशिरा का होईना पण केंद्रानं महाराष्ट्राच्या मागणी दखल घेऊन आज राज्याच्या मराठी भाषेला दर्जा प्राप्त झालेले मनापासून या सर्व निर्णय प्रक्रियामध्ये ज्यांनी सुरुवात केली, मुहूर्तमेढ केली, अशा पृथ्वीराज चव्हाण बाबांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। किंबहुना राज्यातल्या सर्व जनतेनं या नेत्याची दृष्टी किंवा कितिंग व्यक्तिमत्व आहे हे समजून घेतलं पाहिजे। कराडची वेगळी ओळख आज देशाला राज्याला झालेली आहे आणि मनापासून आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आनंद आहे। आज सर्व आम्ही युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक सगळी मिळून कराड चौकात आनंद साजरा करतोय, नागरिकांना लाडू वाटप करतोय। निश्चितपणानं दुर्गादेवीचं दुर्गा उत्सव सुरू झालेला आहे, आता दुर्गादेवीचं आगमन झालेलं आहे। या मंगलमय वातावरणामध्ये